श्री चेतन तुपे, श्री भास्कर जाधव, सुरेश धस, श्री तुकाराम काते, सर्वश्री किरणजी लामटे, रईसजी शेख, प्रवीणजी दटके, संजयजी गायकवाड, शेखरजी निकम, सुनीलजी प्रभू, अतुलजी भातकळकर, निलेशजी राणे, शरदजी सोनावणे, ॲडव्होकेट राहुल कुल, सर्वश्री प्राध्यापक रमेश बोरनारे, काशीनाथजी दाते, श्रीमती नमिताताई मुंदडा, सर्वश्री अमीन पटेल, दिलीपजी लांडे, राजकुमार बडोले, संदीपजी क्षीरसागर, सत्यजितजी देशमुख, सुहासजी बाबर, मोहम्मद मुफ्ती इस्माईल, सर्वश्री सचिन पाटील, कैलाशजी पाटील, स्नेहाताई दुबे, मंजुळाताई गावित, वरुणजी सरदेसाई, मनोजजी जामसुतकर, बबनरावजी लोणीकर, माऊली कटकेजी, सीमाताई हिरे, विजयजी वडेट्टीवार, सन्मान्य राजन नाईकजी, मनीषाताई चौधरी, अबू आझमीजी, गजानन लवटेजी, विनोद अग्रवालजी, हिरामण खोसकरजी, नितीन राऊत साहेब, बाबासाहेब देशमुख, अभिजित पाटीलजी, सिद्धार्थजी खरात, रोहितजी पाटील, अतुलजी भोसले, श्रीमती ज्योतिताई गायकवाड, श्री प्रवीणजी स्वामी, श्री बापूसाहेब पठारे, श्रीमती सुलभा खोडके, श्री अमोल खताळ, श्री अनंत नर, श्रीमती सना मलिक, सर्वश्री हारून खान, गोपीचंदजी पडळकर, सिद्धार्थजी शिरोळे, मनोजजी कायंदे, हेमंतजी ओगले, संजयजी देरकर, श्री रामदासजी मसराम, साजिदजी पठाण, राजूजी नवघरे, श्री बाबाजी काळे अशा 64 सन्मान्य सदस्यांनी अच्छा आपण शेवटी केलं, बरोबर आहे. आणि आमचे मित्र केलंच नाही, पण आता उत्तर चालू झालं, राहू दे. आता तुम्ही पुरवणीवर बोला किंवा नाना तुम्ही माझ्या कानात सांगा, मी त्याचं उत्तर देईन. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतलं हे माझं पहिलंच भाषण आहे आणि म्हणून मी सर्वप्रथम या विधानसभेच्या सर्व सदस्यांचं आणि महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेनं आमच्या महायुतीला घवघवीत यश दिलं आणि 237 आमदार या सत्ता पक्षाच्या बाजूने या ठिकाणी निवडून आले. आणि ही जी काही आमची महायुती आहे, या महायुतीमध्ये आमचे सहकारी आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री, दादा काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा, असे आमचे अजितदादा पवार आणि आमच्या सोबत जे वेगवेगळे घटक पक्ष आहेत, अशा सगळ्यांनी एकत्रितपणे जे सहकार्य दिलं, त्या सहकार्यामुळे आज हा एक प्रचंड विजय आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला. आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी असतील, यांनी पक्षाला अत्यंत चांगल्या प्रकारे नेतृत्व दिलं. आणि हे सगळं होत असताना खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला, एक है तो सेफ है. समाज एकसंघ राहिला तर आपण पुढे जाऊ शकू. हा जो काही नारा दिला, खऱ्या अर्थानं त्याला महाराष्ट्राने रिस्पॉन्ड केलाय, प्रतिसाद दिलाय आणि त्यातून एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाला. खरं म्हणजे गेली 5 वर्ष ही या महाराष्ट्राकरता अत्यंत संक्रमणाची वर्ष होती. आणि मला असं वाटतं की
ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीत इतक्या वर्षात आपल्यापैकी कोणी अनुभवले नव्हते। मला तर असं वाटतं की गेल्या 5 वर्षांमध्ये 2019 ते 2024 व्यक्तिगत मला माझ्या कुटुंबाला ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं हा तर कदाचित महाराष्ट्रातला एक रेकॉर्ड असेल की सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5-5, 7-7 लोक केवळ एकाच व्यक्तीवर बोलतात। पण त्या सगळ्यांचे आभार मानतो, आज त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जे वातावरण खराब केलं, त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं, त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती तयार झाली। कारण 5 वर्षाचं माझं काम महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं होतं। 5 वर्ष जाती धर्माचा विचार न करता सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचं काम हे मी केलं होतं। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जात जेवढी राजकारण्यांच्या मनामध्ये आहे तेवढी जनतेच्या मनात नाही आहे। आणि या निवडणुकीने दाखवून दिलं, ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला ते सगळे पोलरायझेशन ध्वस्त झाले, समाज एकसंघ झाला आणि सगळ्यांनी महायुतीला मतदान केलं। जवळजवळ 50% मतं महाराष्ट्राच्या जुन्या इतिहासात आपण काढून बघा, विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या 30 वर्षात तरी 50% मतं कोणाला मिळालेली नाहीत। ती 50% मतं या महायुतीला या ठिकाणी निश्चितपणे मिळाली। आणि मी त्याही वेळी सांगितलं होतं की मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येतो। माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे। आणि अर्थातच याचं श्रेय माझं नाही, याचं श्रेय माझ्या पक्षाचं आहे। आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आमचे जे सगळे मित्रपक्ष असतील, त्यांचं श्रेय आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं हे श्रेय आहे। आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा, आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा, उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा। आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका। जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। ज्या लाडक्या बहिणींनी